नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2026 10वीच्या परीक्षेची तयारी जोरदार सुरू आहे आणि तुम्ही मनापासून अभ्यास करताय, मला माहिती आहे आणि करायलाच हवाय. पण तुम्ही जे विषय शिकता त्याच्यातले दोन विषय असे आहेत जे फक्त पाठांतराने सुटत नाहीत. म्हणजे बाकीचे सगळे विषय तुम्ही पाठांतर कराल, प्रश्नांची उत्तरं पाठांतर कराल, परीक्षेत लिहा. पण गणित आणि इंग्रजी असे दोन विषय आहेत ज्यांना तुमचं आकलन तितकंच महत्त्वाचं असतं. आज आपण इंग्रजीबद्दल बोलणार आहोत. इंग्रजीचा 80 मार्कांचा पेपर असतो आणि या 80 मार्कांच्या पेपरमध्ये ही जी सिरीज आहे ती सतत चालू राहील जर तुम्ही सपोर्ट केलात तर. म्हणजे आपण टप्प्याटप्प्याने प्रत्येक पॉईंट इंग्रजीतला घेत जाऊ आणि तुम्हाला 80 मार्कांचा कंप्लीट पेपर कसा लिहायचा हे नॉलेज होईलच. पण त्यासाठी तुम्ही मला एक प्रॉमिस करणं गरजेचं आहे, ते म्हणजे हे जे व्हिडिओज असतील, ही जी सिरीज आहे 10वीसाठी खास मी बनवतोय ती तुम्हाला पूर्ण बघायची आहे. व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचे आहेत जेणेकरून हे आपले व्हिडिओज काय होतील, जास्त वेळ चालतील. गुगलला, तिकडे यूट्यूबला पण वाटेल की येस, विद्यार्थ्यांना गरज आहे आणि ते तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओज पोहोचतील. आता बघा, आज आपण काय घेतोय, आज आपण 1 मार्कांचे प्रश्न घेतोय, म्हणजे 7 मार्क्स कव्हर करतोय. हा जो सेक्शन आहे याच्यामध्ये आपण फक्त ग्रामर बघणार आहोत, व्याकरण. ठीक आहे. आता बघा इकडे, हा जो पेपर आहे मार्च 2025, गेल्या वर्षीचं ग्रामरचे पॉइंट्स मी घेतले आणि त्याच्याबद्दल तुम्हाला मी सांगणार आहे, जेणेकरून हा पॉइंट आला तर तुमचा 1 मार्क्स पक्का व्हायला पाहिजे. पहिला प्रश्न आहे, पिक आउट अ इन्फिनिटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. सो आता तुम्ही हे वाक्य वाचा आणि तुम्ही याच्यातलं इन्फिनिटिव्ह पिक आउट करा. आणि जर तुम्हाला आलं तर वेल डन, पण आलं नाही तर हा 1 मार्क्स तुमचा जाणार आहे. तो जाऊ नये म्हणून तुम्ही इन्फिनिटिव्ह समजून घेणं गरजेचं आहे. सो आय एम शुअर तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी याच्यातलं इन्फिनिटिव्ह पिक आउट केलं असेल. याच्यातलं इन्फिनिटिव्ह आहे टू गो. सो सिम्पली तुम्ही जेव्हा आन्सर लिहाल तेव्हा सिम्पली तुमच्या आन्सर शीट मध्ये लिहायचं इन्फिनिटिव्ह, त्याच्या पुढे बाण करून काही करून तुम्ही सांगा की टू गो. आता प्रश्न आहे, सर टू गो हा इन्फिनिटिव्ह कसा असतो? तर सिम्पल इन्फिनिटिव्ह म्हणजे काय, तर असं क्रियापद ज्याच्या अगोदर टू लागलेला असेल. म्हणजे वाक्यामध्ये कुठेही तुम्हाला एखादं क्रियापद दिसेल, म्हणजे स्विम, आणि त्या स्विमच्या अगोदर टू दिसला, टू स्विम, तर ते इन्फिनिटिव्ह आहे. पण आता थोडी काळजी घ्या, तुम्हाला फसवण्यासाठी कदाचित ते असं करतील की टू एखाद्या वाक्यात 2-2 टू देतील आणि तुमच्या डोक्यात असतं की टू आला की तो इन्फिनिटिव्ह असतो. टूच्या पुढे नेहमी क्रियापद दिसलं पाहिजे. टूच्या पुढे जर नाऊन दिसलं, प्रोनाऊन दिसलं तर ते इन्फिनिटिव्ह नाही. म्हणजे सिम्पली जर म्हटलं टू मी, तर टू मी हे इन्फिनिटिव्ह नाहीये, कारण मी हे प्रोनाऊन आहे. किंवा टू सचिन, तर टू सचिन हे इन्फिनिटिव्ह नाही, कारण सचिन हे नाऊन आहे. तुम्हाला इन्फिनिटिव्ह समजून घ्यायला नेहमी व्हर्ब असायला पाहिजे जोडीला, लक्षात ठेवायचं. सो हा 1 मार्क्स तुमचा सिक्युअर झाला. सो जेव्हा इन्फिनिटिव्ह येईल टू प्लस वर्ब शोधा. ठीक आहे. आता दुसरं बघा, आयडेंटिफाय द टाइप ऑफ सेंटेन्स. हा जर प्रश्न आला टाइप ऑफ सेंटेन्स, आता टाइप ऑफ सेंटेन्स वेगवेगळ्या प्रकारचे असतात, लक्षात ठेवा. त्याच्याबद्दल तुम्हाला स्वतंत्र व्हिडिओज हवा असेल तर मी बनवेनच. पण आता तुम्हाला काय सांगितलं तर बेसिकली ना एकूण 4 टाइप असतात. तुम्हाला माहिती आहे इंग्रजीतले एकूण 4 टाइप असतात. जसं एक असर्टिव्ह सेंटेन्स असतं, एक इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असतो, एक इंट्रोगेटिव्ह आणि चौथा एक्सक्लेमेशन. आता असर्टिव्ह, इम्पेरेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह आणि एक्सक्लेमेशन, तर तुम्हाला विचारलं हा हे जे वाक्य ते ह्याच्यातलं कुठल्या टाइप मधलं आहे. सो हे जे टाइप्स असतात हे जे सब्जेक्टची ऑर्डर असते त्याच्यावरून ठरलं जातं. जसं आता तुम्हाला सिम्पली सांगतो बघा, इंट्रोगेटिव्ह जे क्वेश्चन्स असतात हे नेहमी क्वेश्चन्स असतात, हे ओळखायला सोपं आहे. शेवटी क्वेश्चन्स मार्क आला की तो इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असतो. आता इंट्रोगेटिव्ह मध्ये सुद्धा 2 प्रकार असतात, एक व्हर्बल क्वेश्चन्स असतो आणि एक WH टाइप क्वेश्चन्स असतो. पण हे ओळखायला सोपं आहे. जसं की व्हॉट इज युअर नेम, व्हॉटने सुरुवात झाली, हा WH टाइप क्वेश्चन्स आहे. पण जर इज युअर नेम सचिन, सो या ठिकाणी सुरुवात इजने झाली. जेव्हा ऑक्झिलरी वर्बने सुरुवात होते त्यावेळी ते व्हर्बल क्वेश्चन्स असतात. ओके. त्यानंतर हे तुम्ही इझिली ओळखाल. एक्सक्लेमेशन तुम्ही इझिली ओळखाल. एक्सक्लेमेशन मध्ये एक्सक्लेमेशन मार्क्स असतो, बरोबर. सो ह्या 2 गोष्टी तुम्ही इझिली ओळखाल. असर्टिव्ह आणि इम्पेरेटिव्ह मध्ये कसं ओळखायचं, तर इम्पेरेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी वाक्य. सो सिम्पली जेव्हा वाक्याची सुरुवात व्हर्बने होते की नाही, व्हर्बने, तेव्हा ते इम्पेरेटिव्हचं वाक्य असतं. आणि असर्टिव्ह मध्ये नेहमी वाक्याची सुरुवात सब्जेक्टने होते. आता मला सांगा, गेट आउट अँड वेट इन द यार्ड.
वाक्याची सुरुवात क्रियापदाने झाली, व्हर्बने झाली. सो जेव्हा व्हर्बने होईल तुमचं वाक्य असणार आहे इम्परेटिव्ह. लक्षात आलं? सो हे वाक्य तुमचं आहे इम्परेटिव्हचं. सो सिम्पली तुम्ही हे वाक्य लिहून डॅश करून तिथे लिहू शकता इम्परेटिव्ह सेंटेन्स. लक्षात आलं? आता तिसरं वाक्य बघा. अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. सगळ्यात सोपं. आणि हा जर तुमचा मार्क जात असेल तर तुम्ही इंग्रजीमध्ये खरंच खूप वीक आहात. कारण अल्फाबेटिकल ऑर्डर हे आपल्याला 2री-3री पासून शिकवण्यात येत आहे आणि हे 10वीला येत आहे अजूनही अल्फाबेटिकल ऑर्डर. याचा अर्थ असा आहे की बोर्डवाल्यांना पण वाटतं की मुलांनी चांगले मार्क्स काढावे. अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय तुम्हाला माहितीच आहे, सगळ्यांना माहिती आहे. अल्फाबेटिकल एबीसीडी मध्ये जो लेटर पहिला येतो तो वर्ड तुमचा सिक्वेन्समध्ये पहिला असायला पाहिजे. पण ह्याच्यामध्ये ते फसवण्यासाठी काय करतात तर बऱ्याच वेळा सुरुवातीचे शब्द जसं आता इथे बघा आय, इथे पण आय, इथे पण आय, इथे पण आय. सो सगळीकडे सेम लेटर दिलाय. मग जर सगळीकडे सेम असेल तर दुसऱ्या लेटरकडे बघा. इथे न, इथे न, इथे सुद्धा न आणि इथे पण न. मग अशा वेळी तुम्हाला तिसरा शब्द बघायचा आहे. इथे काय आहे? इथे आहे व्ही, इथे आहे ई, इथे आहे आय, सॉरी डी आणि इथे आहे टी. लक्षात आलं? सो आता तुम्हाला ह्या शब्दांमध्ये या लेटरमध्ये पहिला कोण येतो ते बघायचं आहे. जसं की व्ही पहिला येईल, ई पहिला येईल का डी का टी. तर तुम्ही म्हणणार सर डी पहिला नाही येणार. सो तुमच्या अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये हा पहिला वर्ड लिहा. लक्षात आलं? त्याच्यानंतर डी नंतर दुसरा शब्द कोणता येईल? तुम्ही म्हणणार सर ई, तर हा तुमचा दुसरा वर्ड लिहा. ई नंतर तुमचा शब्द कोणता येईल? टी, तर हा तुमचा तिसरा वर्ड झाला पाहिजे. आणि व्ही चौथा. लक्षात आलं? सो अशी ऑर्डर तुम्हाला लिहायची आहे. आणि हे लिहित असताना तुम्ही मे बी असं लिहा, छान लिहायचं असेल तर राईट फॉलोइंग वर्ड्स, द अल्फाबेटिकल ऑर्डर ऑफ फॉलोइंग वर्ड्स इज, असं तुम्ही लिहू शकता. आणि मग ते वर्ड्स तुम्ही त्यांच्यामध्ये सांगू शकता सिम्पली अशा पद्धतीने. लक्षात आलं? आणि हा प्रश्न तुम्हाला चुकायचा नाहीये कारण हा 1 मार्क्स तुम्हाला इझिली मिळायला पाहिजे. आणि एक असा प्रश्न जो प्रत्येक वेळी परीक्षेमध्ये येतोच, त्याच्यामुळे काळजी घ्यायची, थोडी प्रॅक्टिस करा. कधी कधी काय होतं ओव्हर कॉन्फिडंट मध्ये आपण हे प्रश्न चुकतो आणि विनाकारण आपला 1 मार्क्स जातो. आता इथे बघा, आवर्जून येणारा दुसरा प्रश्न म्हणजे कम्प्लीट द वर्ड चेन. हा तुम्हाला बऱ्याच वेळा आता 10वीला बऱ्याच वेळा येतो. पण ही वर्ड चेन मध्ये तुम्हाला जो पुढे शब्द सांगतील ते खूप महत्वाचं आहे, जसं की नाउन्स. सो तुम्हाला ही वर्ड चेन आहे ती कंप्लीट करायची आहे. म्हणजे त्याने एक शब्द दिलाय, आता तुम्हाला त्याचा शेवटचा लेटर पकडून तुम्हाला पुढे एक लेटर लिहायचं आहे, शब्द लिहायचा आहे. पण कोणताही शब्द लिहायचा नाही. सो लक्षात ठेवा, नाउन म्हणजे नाम. आता इथे तुम्ही म वरून तुम्हाला कुठलाही नाव लिहायचं आहे. तुम्हाला कुठलीही छोटी स्पेलिंग तुम्ही लिहू शकता, जसं की तुम्हाला जितकं सोपं लिहिता येईल तितकं लिहा. जसं MAT मॅट, बरोबर, सिम्पली तुम्ही MAT लिहा. सो आता इथे जर तुम्ही मॅटच्या ऐवजी तुम्ही म्हणलं सर मी मेक लिहिला, तर मेक हा वर्ब आहे. सो चूक करायची नाही. मग त्याच्यासाठी काय करायचं, तुम्ही स्वतः अगोदर व्हर्बचं एखादा वर्ड चेन करून ठेवा, 5-6 व्हर्ब्स पाठांतर करा आणि तुमची स्वतःची नाउनची ऑलरेडी तुम्ही चेन तयार करून ठेवा. छोटे छोटे शब्द तुम्ही स्वतः सांगा स्वतःला की जसं आता मॅट आहे तर टी वरून तुम्हाला दुसरा कोणता शब्द आठवतोय का? तुमच्याकडे बरेच शब्द असतील, बरोबर. टेन असेल, टॉप असेल, तुम्हाला काही असेल ते तुम्ही लिहू शकता. पी वरून जर तुम्हाला एखादा पी वरून येत नसेल तर तुम्ही घरी थोडी प्रॅक्टिस करा की पी वरून मला कुठला शब्द मी लिहू शकतो इझिली. जो काही तुम्हाला लिहिता येईल तो तुम्ही लिहू शकता. आणि शक्यतो छोट्या स्पेलिंग लिहा, म्हणजे स्पेलिंग मिस्टेक्स होणार नाही. म्हणजे असं नको व्हायला बॅड इम्प्रेशन की स्पेलिंग मिस्टेक झाली म्हणून ते तुमचा अर्धा मार्क्स कट झाला, बरोबर. सो हा प्रश्न तुमचा क्लिअर झालाय. पुढचा, पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. पंक्च्युएट म्हणजे विरामचिन्ह. आता तुम्हाला खास करून कोणते विरामचिन्ह येतात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. खास करून आता विरामचिन्हांमध्ये वेगवेगळा प्रकार आहे. तुम्हाला जर पंक्च्युएशन शिकायचं असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये सांगा की सर याच्यावर सेपरेटली एखादा व्हिडिओ बनवा, ते आपण बनवूच. पण पंक्च्युएट मध्ये जनरली प्रश्न बघा, कॅन यू कुक. सो सिम्पली जेव्हा व्हर्ब ऑक्झिलरी वर्बने सुरुवात झालेली किंवा WH टाईप किंवा तो प्रश्न असणार, आणि प्रश्न असला की तुम्हाला काय करायचंय, बरोबर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचंय. आणि एक आवर्जून लक्ष द्यायचं, जो पहिला लेटर आहे हा नेहमी कॅपिटल काढायचा.
सो कॅन यू कुक. आता हा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स होता म्हणून आपण क्वेश्चन्स. याच्यामध्ये तुमचं सिम्पल सेंटेन्स असतं. खास करून तुम्हाला मी बऱ्याच वेळा बघितलंय, तुम्हाला इनडायरेक्ट स्पीच जे कोटेड मध्ये असतात की नाही, तर त्यांचे तुम्हाला पंक्च्युएशन जास्त करून येतात. तर थोडी प्रॅक्टिस तुम्ही याची करू शकता सिम्पली. तुम्हाला हवा असेल तर असा व्हिडिओज मी जरूर बनवेन. 6वा प्रश्न, रिराईट द सेंटेन्स इन पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता याच्यावर मी ऑलरेडी 2 व्हिडिओज बनवलेले आहेत की टेन्स कसे लिहायचे, कसे ओळखायचे. सो बघा, सिम्पल आहे. तुम्हाला ऑलरेडी वाक्य दिलेलं आहे, बरोबर. सो इथे तुम्हाला बघायचं आहे की तुम्हाला कोणता टेन्स सांगितलाय. तुम्हाला सांगितलंय परफेक्ट. परफेक्ट म्हटलं की तुमच्या डोक्यामध्ये हॅव हॅज आला पाहिजे. काय आला पाहिजे? हॅव हॅज. लक्षात आलं. पण आता इथे बघा, हॅव हॅज आलाय पण तो पास्ट मध्ये पाहिजे. जर तो पास्ट मध्ये पाहिजे तर तुम्हाला काय लिहायचं आहे? हॅड लिहायचं आहे, हॅव हॅज नाही लिहायचं आहे. सो आय नंतर तुम्हाला लिहायचं आहे, हा तुमचा ॲम इथून जाणार बरं का, ओके, आणि तुमचा हॅड. पण आता इथे तुम्हाला टेन्सची थोडीशी ओळख पाहिजे की परफेक्ट मध्ये हॅड येतं, पण वाक्य कंटिन्युअस मध्ये असलं की त्याला बिन लावायचं आहे. सो हे एका वाक्यात सुटणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला टेन्सचे व्हिडिओज जे आहेत ते बघा. मी त्याच्यावर डिटेल तुम्हाला माहिती सांगितलेलं की टेन्स कसा ओळखायचा आणि कसं लिहायचं. ते व्हिडिओज तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन सुद्धा बघू शकता. त्यानंतर क्रिया कंटिन्युअस आहे. कंटिन्युअस आहे म्हणजे क्रिया आयएनजी मध्ये. सो डुईंग आहेच, तुम्हाला डुईंगच लिहायचं आहे. सो आय हॅड बीन डुईंग माय बीट. सो मी हे एका दिवसात होणार नाही. तुम्ही जर मला तसं कॉमेंट्स केलं सर पुन्हा एखादा टेन्सवर व्हिडिओ बनवा, तर मी जरूर बनवेन. तुम्हाला जर तो सापडत नसेल आपल्या इथे तर त्याच्यावर आपण व्हिडिओज बनवूया. पुढचं 7वं, द किंग एक्झिक्युटेड द बेअर्डेड मॅन्स ब्रदर. आता इथे बघा, जेव्हा कधी अशी सूचना येते बिगिन द सेंटेन्स विथ, तेव्हा 99% चान्सेस असतात ते चेंदाबाईचं वाक्य असतं. जसं आता इथे बघा, तुम्ही जेव्हा म्हटलं बिगिन म्हणजे सुरुवात करा, ह्या वाक्याची सुरुवात तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने करा असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे त्यांनी सुरुवात कुठून करायला दिली? द पासून. आता तुम्ही बघा, द बेअर्डेड मॅन्स ब्रदर हा तुमचा वाक्याचा शेवट आहे, म्हणजे तो ऑब्जेक्ट आहे, बरोबर. म्हणजे सिम्पली हे चेंज व्हायचं आहे. सो एक फायदा तुम्हाला होतो की ते ऑब्जेक्ट तुम्हाला देत आहे, द बेअर्डेड मॅन्स ब्रदर. इथे सगळ्यात महत्वाचं काय असतं माहितीये का? हा जो मधला पार्ट आहे ना चेंडवाईज मध्ये, हा खूप महत्वाचा आहे. जसं की तुमचं क्रियापद जर भूतकाळात असेल तर तुम्हाला वॉज वर घ्यायचं आहे. जर तुमचं क्रियापद प्रेझेंट मध्ये असेल, जसं सिम्पली हा एक्झिक्युटेड आहे, त्याचं समजा ईडी नसतं, एक्झिक्यूट असतं, तर तुम्ही इथे द बेअर्डेड मॅन्स ब्रदर इज घेतलं असतं. पण इथे तुमचं भूतकाळ क्रियापद आहे, तुम्हाला इथे वाज घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणणार वर नाही का? तर इथे जर अनेक वचनी शब्द असता तर आपण वर घेतला असता, पण एक वचनी शब्द आहे, तुम्हाला वाज लिहायचं. लक्षात. त्यानंतर क्रियापदाचं 3रं रूप एक्झिक्युटेड. सो हे 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत जेव्हा तुम्ही चेंदावाईज करता तेव्हा. त्यानंतर बायचा वापर करा आणि हा सब्जेक्ट जो आहे द किंग तो तिकडे लिहा. मी आतापर्यंत ऑलरेडी चेंदावाईज वर एक व्हिडिओ बनवलाय. सिम्पली प्लेलिस्ट मध्ये, ग्रामर लिस्ट मध्ये जाऊन बघा, तुम्हाला हे बघायला मिळेल. तुम्हाला टेन्सवर बनवलेलं आहे हे सुद्धा तुम्हाला तिथे बघायला मिळेल. तुम्हाला हे क्लिअरली तुमच्या लक्षात येते. इव्हन तुमची जर अशी डिमांड असेल सर टाईप ऑफ सेंटेन्सवर बनवा, तर ते मी तुम्हाला त्याच्यावर व्हिडिओज बनवेन तुम्ही सांगितल्यानंतर. सो आय होप ही जी आपली सिरीज आहे 10वी साठी आपण खास करतोय 2026 मध्ये फेब्रुवारी मार्च मध्ये जे परीक्षा होणार आहे, तुम्हाला ही सिरीज उपयुक्त होईल आणि 80 मार्कांचा पेपर जो आहे तो तुम्ही कॉन्फिडेंटली लिहाल अशी अपेक्षा करतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.